सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 65 गटामधल्या आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्याची मतमोजणी आता होणार आहे। तर साताऱ्यातल्या एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोडाऊनमध्ये सातारा तालुक्यातले मतदान झालेले ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहेत। तर या मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। आज निकालाचा दिवस आहे आणि खरं तर याकडे जिल्ह्याचं नाही राज्याचं लक्ष लागलंय, कारण 4 मंत्र्यांची प्रतिष्ठा ही सातारा जिल्ह्यात पणाला लागलेली आहे। बरोबर 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। मी आता आहे हे शासकीय गोदाम आहे एमआयडीसी मधलं साताऱ्यातल्या, आणि त्या ठिकाणी या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। खरं तर याच्यासाठीची जी तयारी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सीसीटीव्ही यंत्रणा असेल ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। जे अधिकारी येत आहेत किंवा लोकप्रतिनिधी येत आहेत त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना आत सोडलं जात आहे। सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर सांगायला गेलं तर 4 मंत्री जे आहेत, म्हणजे मंत्री जयकुमार गोरे असतील, त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, त्यांची प्रतिष्ठा कुठेतरी इथं पणाला लागलेली आहे। कारण भाजपनं ताकदीनं खरं तर या ठिकाणी सर्व हे जे मतदारसंघ पिंजून काढला होता, आणि जे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा सातारा खरं तर समजला जातो। मात्र या ठिकाणी तसं असलं तरी पण या ठिकाणी भाजपनं मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं। खरं तर फलटण आणि कोरेगाव सोडताच युती केली गेली नाही। भाजपनं स्वबळावर ही निवडणूक लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मंत्री शंभूराज देसाई यांना देखील पाटणमध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपनं त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष जे शरद पवार गटाचे आहेत शशिकांत शिंदे हे एकत्र आले आणि त्यांनी जवळजवळ 46 जागांवर या ठिकाणी निवडणूक लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूण जर पाहायला गेलं तर कुठेतरी सगळ्या बाजूने भाजपने इतर पक्षांची कोंडी केली होती, आणि त्यामुळं नेमका कौल खरं तर काय लागतो हे खरं 10 वाजल्यानंतर स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। मात्र भाजपनं या ठिकाणी ताकदीनं आपली निवडणूक या ठिकाणी लढल्याचं पाहायला मिळालं। अनेक सभा असतील, प्रचार सभा असतील, रॅली असतील, त्या सगळ्या काढल्या गेल्या। अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन सभा घेतल्या। एकूणच त्यामुळं ह्या जिल्हा परिषदेवर, साताराच्या जिल्हा परिषदेवर नेमकं आणि पंचायत समितींवर कोणाचा झेंडा फडकतो हे 10 नंतरच स्पष्ट होईल। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।